हॅलो फ्रेंड्स, तर आज माझ्या दिवसाची सुरुवात होते झाडं लावण्यापासून। काल मी मार्केटला गेली होती, तर मी तिकडे झाडं पाहिल्यावर मला तर राहूनच होत नाही, तर मी इकडे 200 रुपयाचे 5 प्लांट्स मला असे मिळाले होते, तर मी घेऊन आली होती। हा जो रोज होता याला खूप छोटे छोटे रोजेस येतात गुच्छामध्ये, आणि आज मला गावी पण जायचं होतं, त्यासाठी मी सकाळी सकाळी सगळे जे मी काल प्लांट्स आणले होते लावून घेतले होते। आणि त्यानंतर मला फिश पॉट पण वॉश करायचा होता, पण फिश पॉट वॉश करता करता माझ्या हातून पॉटच तुटून गेला। त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि पॅकिंग पण केली, आणि सगळ्यात आधी मी रेडी होऊन सिटीत गेली होती आणि पेट शॉप मधून मी नवीन फिश पॉट आणला, आणि मला ओल्ड साईज पण नाही मिळाला, तर मला मोठा साईज घ्यावा लागला। त्यानंतर मम्मीने मला झाडू वगैरे घ्यायला सांगितलं होतं, तर मी इकडून 2 झाडू घेतले। त्यानंतर घरी जाऊन सगळ्यात आधी मी फिश पॉट सेटअप केला, जेवण वगैरे करून मी मस्तपैकी रेडी झाली, आणि आता मी चालली गावाला। तिकडे मम्माला मी बाय बाय केलं आणि सीधा गेली होती गडचिरोलीच्या बस स्टॉपवर, आणि तिथे जाऊन विचारलं तर माझी बस 1 घंटा लेट होती। तर मी इकडे मस्त गन्नाचा ज्यूस वगैरे पिला, आणि त्यानंतर मी बसवर मला एकदम फ्रंट सीट मिळाली ड्रायव्हरच्या साईडला, आणि इकडे माझी बस सुटली होती, पण मला पोहोचतपर्यंत संध्याकाळचे 6:30 वाजले होते। आणि आज मी वडसाला माझ्या दादाकडेच थांबणार होती, तर मला दादा आणि आमचा छोटूसा धुंदून आला होता मला घ्यायला। त्यानंतर आम्ही घरी गेलो होतो, तर आम्ही संध्याकाळी वहिनीसोबत मस्तपैकी स्वयंपाक केला, आणि मस्त कांदे मिरची आलूचे भजे बनवले होते। त्यानंतर इकडे मी पहिला भजा दिला होता धुंदूनला टेस्ट करायला। त्यानंतर धुंदूनी मस्तपैकी डान्स करून दाखवला, त्याला भजे आवडले वाटते। त्यानंतर आम्ही सगळे जणांनी मस्तपैकी सोबत जेवण केलं होतं। तर आज जेवणामध्ये पालक पनीर, वरण, भजे, पोळी, भात असं जेवण बनवलं होतं। आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं, आणि जेवण करून मी वॉकला गेलो होतो। तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, बाय बाय।